35 आंदोलन, 9 उपोषण, आरक्षण नाही. जरांगे की सरकार कोण कोणाला गंडवतंय? मनोज जरांगे 35 आंदोलन, 9 उपोषण, पण रिझल्ट काय? तर मराठा समाजाला आरक्षण नाहीच. आधी गुलाल, मग पुन्हा उपोषण, मग पुन्हा आंदोलन, मग नेमकं चाललंय काय? गुलाल उधळला तर मग अडलं कुठे? आणि आरक्षण मिळालं नव्हतं तर गुलाल कशासाठी उधळला? मराठा समाजाला फसवण्यासाठी? आरक्षणाचा मुद्दा निकाली न करता फक्त पेटा ठेवायचा आणि आपली पोळी भाजायची. तिकडे सर्वसामान्य मराठ्यांची, गोरगरीब मराठ्यांची लेकरं मात्र प्रत्येक वेळी हाक दिली की आंदोलनात येतात, चला माघारी म्हटलं की माघारी जातात. पुन्हा 2-4 महिन्यांनी त्यांना आंदोलनासाठी कोणतरी पेटवतंय. पुन्हा हीच लेकरं आंदोलनात उतरतात. अनेकांनी आरक्षणाच्या या लढ्यात आपला जीवही दिलाय. मात्र पदरीत काय तर निराशाच. मग नेमकं कोण कोणाला गंडवतंय? जरांगे की सरकार? हाच मुख्य प्रश्न आहे. या सगळ्याचा आज आपण कच्चा चिठ्ठा पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा बनलेत. मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे रहिवासी असलेले जरांगे पाटील हे गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. आता जरांगेंचा उदय नेमका कोणत्या आंदोलनापासून झाला आणि त्यांना प्रसिद्धी कुठून मिळाली हेही डिटेलमध्ये आपण पाहूयात. 2011 शिवबा संघटना स्थापना. जरांगे पाटील यांनी 2011 मध्ये मराठा समाजातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी आणि आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी शिवबा संघटना स्थापन केली. 2014 विभागीय आयुक्तालयावर मोर्चा. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी विभागीय आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढला, ज्यानं पहिल्यांदा राज्याचं लक्ष वेधून घेतलं. 2016 मराठा क्रांती मोर्चा. राज्यात निघालेल्या 58 मुख्य मोर्चांमध्ये त्यांनी मराठवाडा भागातून मोठ्या संख्येनं समाज बांधवांना मुंबईतील आंदोलनात सहभागी करून घेतलं. 2021 साष्ट पिंपळगाव आंदोलन 90 दिवसांचं. जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी मराठा आरक्षणासाठी तब्बल 90 दिवस ठिय्या आंदोलन केलं, ज्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. 2023 ते 26 राज्याला हादरवून आली प्रमुख उपोषणं आणि आंदोलनं. पहिलं मुख्य उपोषण 29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023. ठिकाण अंतरवाली, सराटी, जालना. 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील उपोषणाला बसले. 1 सप्टेंबर 2023 रोजी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर हे आंदोलन संपूर्ण देशभरात चर्चेत आलं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विलंबाचा आरोप करत त्यांनी अंतरवाली, सराटी येथे आपलं 9वं उपोषण सुरू केलं. 31 मे 2026 उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकारी शिष्टमंडळाशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि 12 कलमी प्रस्तावावर सहमती झाल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं. सध्या ऑगस्ट 2026 मध्ये पुन्हा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे.
29 ऑगस्ट 2026 ची हे डेडलाईन सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं आणि फसवणूक होत असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2026 पासून मुंबईच्या आझाद मैदानावर किंवा आंतरवाली सराटी येथे पुन्हा तीव्र उपोषणाचा इशारा दिलाय। जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर मोर्चा नेण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटील यांनी आजवर 35 पेक्षा जास्त लहान मोठी आंदोलनं करून मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आणून ठेवलाय, पण एवढ्या वर्षात त्यावर तोडगा काही केला निघाला नाहीये। त्यामुळे आरक्षणाचं हे घोंगडं अजूनही भिजत पडलंय। आता पुन्हा जरांगे यांनी आंदोलकांना हाक दिली आहे, पुन्हा सरकारकडून पळपळ सुरू आहे। त्यामुळे आरक्षणाचं हे घोंगडं अजूनही भिजतच पडलंय। आता पुन्हा जरांगेने आंदोलनाची हाक दिली आहे, पुन्हा सरकारकडून पळापळ सुरू आहे। मात्र प्रश्न तोच ना की हे आंदोलन तर किमान शेवटचं ठरणार की गोरगरिबांची लेकरं बाळ नेत्यांच्या राजकीय फायद्यासाठी अशीच पळत सैरावैरा भटकत राहणार। याला काही शेवट आहे की असंच चालू राहणार? आणि बारीक विचार करा आणि तुम्हीच सांगा, आरक्षणाचा प्रश्न न मिटू देण्यात हा असाच सुरू ठेवण्यात फायदा कोणाचा आहे आणि तोटा कोणाचा आहे? तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यावर फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।